नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात. आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. मुकेश साबरा नावाचे एक कास्टिंग डायरेक्टर आहेत. त्यांना विचारलं होतं की कास्टिंग करताना तुम्ही नेमकं काय जज करता. तर त्यांनी सांगितलं होतं की मी त्याचं काम नाही जज करत, मी त्याच्या कामाची तळमळ जज करतो फक्त. काही लोक मी असेही बघितलेत की ज्यांनी 10-10 वर्ष थिएटर केलंय आणि कॅमेरासमोर उभं राहिल्यानंतरच ततपप होते. कुठलाच व्यक्ती 2 मिनिटाच्या ऑडिशनमध्ये तुम्हाला सगळं नाही देऊ शकणार आहे त्या कॅरेक्टरचं. लाऊडर इज नॉट हायर, लाऊडर इज वाईडर. सो लाऊड बोलायचं म्हणजे किंचाळून बोलायचं असं नाहीये, शेवटच्या माणसाला ऐकू द्यायला हे नाही आहे. आत्ता जे तू करणार आहेस हे पुढचे काही वर्षांसाठी छापलं जाणार आहे. हे नाटक नाही आहे की हा प्रयोग फसला, पुढचा प्रयोग चांगला करतो की नाही. सिरियल म्हणजे ना जरा असंच असतं वगैरे. सो हे दिसताना खूप वरकरणी चकाचक दिसतं, पण जेव्हा काम करणारे लोक असतात ना त्यांना कळत असतं की हे काय कुठे होतं आहे. पण या सगळ्यामध्ये सुद्धा ना तुम्हाला परफॉर्म करायचं असतं. तेजस, तुला जस्ट हे सांगते की हे सगळे ॲक्टिंग बॅचचे स्टुडंट्स आहेत आणि ते कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, संभाजीनगर, कोथरूड आणि सांगली आणि नगर अशा
सेंटर्स तिथे असतात आणि तिथले हे विद्यार्थी आहेत. आज खऱ्या अर्थाने त्यांचा कोर्स कंप्लीट झाला आहे आणि आज त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. सो त्यांची खरी सुरुवात स्ट्रगलची हरकत नाही आजपासून सुरू आहे. तर त्यांच्या मनात अशा खूप काही शंका आहेत की ऑडिशन्स किंवा नक्की आता आमचा कोर्स झाला आहे, मग आम्ही पुढे कसं काम करायचं किंवा अशा ज्या काही शंका आहेत, छोटे छोटे मनात खूप प्रश्न असतात. तर ते या सगळ्याबद्दल आम्हाला तुझ्याशी गप्पा मारायच्यात. तर त्या गप्पांच्या सुरुवातीलाच की तुझी सुरुवात कशी झाली, म्हणजे तू आधीपासूनच ठरवलं होतं का की मला ॲक्टरच व्हायचं आहे किंवा काय, हे सगळं आम्हाला ऐकायला आवडेल. बिलकुल. सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार आणि मिरॅकल्स अकॅडमीचे खूप खूप धन्यवाद, कारण आज ना एक सर्कल कंप्लीट झालं आहे. कारण इकडे समोर तुम्हाला बाहेर पडलं तर एक हॉल दिसेल, स्टुडंट हॉल नावाचा. सो मी याच कॉलेजचा आहे आणि आम्ही याच कॉलेजमध्ये त्या हॉलमध्ये आम्ही तालीम करायचो. सो आज ते सर्कल कंप्लीट झालं आहे की जिथे किंवा या रमाबाई हॉलमध्ये पण आम्ही तालीम करायचो. सो थँक्यू सो मच मिरॅकल्स अकॅडमीला. आणि कमिंग बॅक टू क्वेश्चन, माझी सुरुवात ॲक्च्युली म्युझिशियन म्हणून झाली. सो मी आमचं जे कलामंडळ आहे तर त्या कलामंडळामध्ये मी म्युझिशियन म्हणून एंटर झालो. माहीत नव्हतं मला की हे कुठे जाऊन पुढे याचं काय होणार आहे, कसं होणार आहे. मला फक्त नाटक करायचं होतं, मला फक्त परफॉर्म करायचं होतं, दॅट्स इट. त्याच्यानंतर मी कीबोर्ड शिकलो. फिरोदिया करंडक नावाची एक स्पर्धा असते पुण्यामध्ये, आता चालूसुद्धा आहे फिरोदिया करंडक. सो आमच्या म्हणजे SP कॉलेजकडे आपल्या कीबोर्डिस्ट नव्हता, कीबोर्ड प्लेअर. सो मी स्पर्धेसाठी म्हणून कीबोर्ड शिकलो आणि त्याच्यासाठी प्राईज पण मिळालं होतं. त्याच्यानंतर मी तबला आधीपासून वाजवत होतो. सो मी पर्कशनिस्ट म्हणून पण मी कॉलेजच्या नाटकांमध्ये फिरोदियामध्ये इनिशियली मी काम करत होतो. त्याच्यानंतर पुरुषोत्तम करंडक नावाची एक स्पर्धा असते खूप मोठी, मग ऐकून माहिती असेल सगळ्यांना. सो पुरुषोत्तममध्ये सुद्धा आधी मला फार म्हणजे सिरियसली मला घेतलं नव्हतं कोणी. सो जस्ट पासिंग एंट्री वगैरे असते ना मागणं, की इकडनं इकडे पळत जाणारा माणूस वगैरे, अशी कामं द्यायचे मला, बेसिक. पण नंतर एक आमचं नाट्यवाचन होतं. सो नाट्यवाचनाच्या ऑडिशन्स चालल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी जस्ट विचारलं की मी एक ट्राय करू शकतो का वगैरे. तर सुमन करंडक नावाची एक स्पर्धा असते पुण्यामध्ये, सिम्बॉसिस करंडक. सो टेक्निकली बघायला गेलं तर माझी पहिली ऑडिशन ही ती होती कॉलेजच्या आर्ट सर्कलमधली आणि त्याच्यामध्ये नाट्य वाचनातून सुरुवात झाली. सो मला स्टँडिंग आणि ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. मी खूप घाबरायचो म्हणजे स्टेजवरती उभं राहायला वगैरे सुद्धा. मग बऱ्याच जणांना तो कॉम्प्लेक्स असतो, मलाही होता. तर सुरुवात झाली नाट्य वाचनापासून. सो इनिशियली फक्त वाचिक अभिनय जो असतो ना त्याच्यातून सुरुवात झाली. आता तुम्ही शिकलात सगळे त्याच्यामुळे तुम्हाला कळेल मी साधारण काय बोलतो ते. त्याच्यानंतर हळूहळू प्रॉपर नाटक करणं किंवा या गोष्टीमध्ये इन झालो आणि त्या आवडायला लागल्या. आणि नशा हा खूप चुकीचा शब्द आहे, पण ना ती नशाच म्हणूयात आपण त्याला. ती नाटकाची किंवा परफॉर्म करण्याची ती नशा असते, ती एकदा भिनायला लागली ना की ती जात नाही आपल्यातनं. सो तसंच व्हायला लागलं आणि देवाच्या कृपेने बॅक टू बॅक काही ना काही नाटक असेल, मग सिरियल असेल, फिल्म असेल, बॅक टू बॅक काम करत गेलो. त्यामुळे ती मजा वाढत गेली आणि कदाचित थोडीशी कला पॉलिश होत गेली असं म्हणू शकतो आपण. पण मग म्हणजे ठीक आहे की कॉलेजच्या वेळेस ती सुरुवात झाली आणि मग ती ऑडिशन दिली, मग वाचिक अभिनयातून ती सुरुवात झाली आणि मग कळायला लागलं की आपण रमतो इथे, मजा येते, कदाचित हेच करायला हवं वगैरे असं जे आहे. पण मग त्यानंतर पहिल्यांदा काय सिरियल मिळाली किंवा काय कसं? मला पहिली सिरियल मिळाली जिंदगी नॉट आउट म्हणून. तर ती सिरियलसुद्धा खूप ॲक्सिडेंटली मिळाली होती मला. म्हणजे असं काही मी फार ठरवलं नव्हतं की मला सिरियल करायचं वगैरे. एक चांगली गोष्ट अशी झाली की मला तेव्हा अशी कोणी लोकं भेटली नव्हती की नाही सिरियल म्हणजे ना जरा असंच असतं वगैरे, अशी कोणी लोकं मला फॉर्च्युनेटली भेटली नव्हती. त्यामुळे मला चांगलंच वाटत होतं की मला काम करायला मिळते, मला परफॉर्म करायला मिळतं आहे. डेफिनेटली चांगलं असतं. सो मला तेच सांगायचं होतं की प्लीज हा संभ्रम मनात ठेवू नका की सिरियल म्हणजे जरा दुय्यम असतं वगैरे, असं काहीही नसतं. उलटं टेलिव्हिजन इतकं प्रभावी माध्यम नाही आहे कुठलं, कारण तुम्ही रोज लोकांना दिसता, तुम्ही घराघरात पोचता. तुमचं फायनली आपल्याला ॲक्टर म्हणून किंवा आर्टिस्ट म्हणून काय एक्सपेक्टेड असतं की लोकांनी आपलं काम बघावं, आपलं कौतुक करावं. सो ते जर रोज होणार आहे, रोज तुम्ही लोकांना दिसणार आहात तर काय वाईट आहे.
सो प्रभावी माध्यम आहे. सो असं काही एक मिसकन्सेप्शन ठेवू नका डोक्यात प्लीज. आणि मग ती सिरियल मिळाली झी युवाची, मग त्यानंतर सिरियलच केल्या की कसं हे? आणि सिरियलबद्दल मला स्पेसिफिक विचारायचं आहे की ते जे गणित आहे ते खूप म्हणजे आपण 13-13, 14-14 तास शूट करत असतो आणि त्यामध्ये आपला फिटनेस रोज आपण तेच करत असतो, रोज तीच लोकं, ते सगळं. आणि मग त्यावेळेस फिटनेस म्हण किंवा मेंटली पण स्वतःला एक स्टेबल ठेवावं लागतं ह्या सगळ्या ह्याच्यातून. त्यात तू पुण्याचा, मग तू मुंबईत जाऊन हा सगळा स्ट्रगल करत होता. नाही म्हणजे पुण्याचं म्हणजे आपण आपलं घर सोडून तिकडे राहत असतो. सो ते काय होतं नक्की, म्हणजे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की पहिलं काम आणि ते सगळं कसं होतं म्हणजे, किंवा एवढ्या वेळ आपण शूट करतोय आणि सगळं त्यात आपल्याला आपण रोज स्क्रीनवर दिसतोय. सो आपल्याला स्वतःचा फिटनेसही तेवढाच मेंटेन करणं, खाणं, हे कसं होतं ऐकायला आवडेल आम्हाला. हा जेन्युअनली खूप मोठा टास्क असतो, पण कारण वर्गणी बघताना असं आपल्याला वाटतं की 20 मिनिटात एपिसोड संपतो पटकन वगैरे, पण तो शूट करायला खूप वेळ लागतो ऑनेस्टली. आणि त्या ह्याच्यामध्ये डेफिनेटली आपली हेल्थ पण कॉम्प्रोमाइज होते, कारण कधी कधी ना आपल्या मराठीमध्ये काम करताना 13 तासाची शिफ्ट पकडतात, 12 तासाची नाही पकडत. सो सकाळी 7 ते रात्री 8 ही शिफ्ट झाली नॉर्मलवाली. आणि जर एपिसोड अडकला आहे की नाही, प्रायोरिटीचा सीन आहे, उद्याचा टेलिकास्ट आहे वगैरे असं काही असलं, मग ती शिफ्ट वाढते. मग ती रात्री जाते 1-2, कधी कधी पहाटे 4, परत 2 तास झोपायचं, परत सेटवर या, परत काम करा. सो हे दिसताना खूप वर्करनी चकाचक दिसतं, पण जेव्हा काम करणारे लोक असतात ना, त्यांना कळत असतं की हे काय कुठे होतं आहे. पण या सगळ्यामध्ये सुद्धा ना तुम्हाला परफॉर्म करायचं असतं. आणि मला एक खूप छान गोष्ट सांगितली होती. फॉर्च्युनेटली मला खूप चांगली लोकं भेटली. तर शैलेश दातार मोठे ॲक्टर आहेत. सो शैलेश दादांनी मला एक गोष्ट सांगितली होती. मी फार विटलो होतो, माझी पहिली सिरियल होती. मला एवढा कामाचा सवय नव्हती मला कामाची एवढ्या, की 15-15 तास काम करायचं वगैरे. तर एक सीन होता, रात्री आम्हाला 1:30 वाजता वगैरे तो शूट करायला लागणार होता. आणि ऑलरेडी खूप काम झालं होतं आमचं, 12-15 तास काहीतरी काम झालं होतं. आणि मला प्रचंड झोप येत होती. सो मला डायलॉग पाठ होत नव्हते, मला काही सुधरत नव्हतं मला. तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की लोकांना माहीत नाही की तू 15 तास काम केलं आहेस. आत्ता जे तू करणार आहेस हे पुढचे काही वर्षांसाठी छापलं जाणार आहे. हे नाटक नाही आहे की हा प्रयोग फसला, पुढचा प्रयोग चांगला करशील. हे छापलं जाणार आहे. त्यामुळे जे करशील ते 100% देऊन कर, मनापासून कर. दुसरा चान्स नाही येतो याकडे. पण हे गणित मी लाईफटाईम लक्षात ठेवलं की लोकांना माहीत नाही आहे मी 15 तास काम केलं आहे का किती तास काम केलं आहे. त्यांना दिसताना फायनल प्रॉडक्ट दिसणार आहे. सो ही गोष्ट एक कायम लक्षात ठेवायची असं मी स्वतःला सांगितलं की कितीही दमलो, काहीही झालं ना. सो सिरियलचं फॉर्मॅटच असं आहे की खूप हेक्टिक स्केड्यूल आणि खूप कधी कधी रिशूट पण येतं, म्हणजे झालेल्या गोष्टी परत शूट करायला लागतात. आणि पटकन म्हणजे की सकाळी शूट करून संध्याकाळचं टेलिकास्टवर इतपत होतात गोष्टी. तर त्यामध्ये सुद्धा तुमचा परफॉर्मन्स हॅम्पर नाही झाला पाहिजे. ह्यात सुद्धा तुमची हेल्थ तुम्ही सांभाळली पाहिजे. सो हे तारेवरची कसरत आहे. हे गणित कधी कधी जमतं, कधी कधी नाही जमत. मी आमचं साताऱ्यामध्ये शूट चाललं होतं मिसेस मुख्यमंत्रीचं. सो तेव्हा अलमट्टी धरण फुटलं होतं एकदा, आठवतं का तुम्हाला? सो तेव्हा सगळ्या म्हणजे वॉटर बॉडीजपाशी सगळ्यांना हाय अलर्ट दिला होता. आणि आमचं तेव्हा एका नदीवरती शूट चाललं होतं आणि त्या बोटीमध्ये शूट चाललं होतं. सो बोट हालत होती, अशी कम्प्लीट हालत होती. आमच्यापैकी अर्ध्या लोकांना पोहता येत नव्हतं. तर आम्ही 2 दिवस तसेच भिजून काम करत होतो. आणि तेव्हा कळलं नाही की आपण भिजतोय, आपण नॉनस्टॉप काम करतोय, झोपत नाही होत, वेळच्या वेळी खात नाही होत. 4 दिवसांनी याचे इफेक्ट दिसायला लागले की ऑलरेडी ताप अंगात मुरला होता. आणि मी सुद्धा आणि आमच्यातला एक सेटिंग वाले जे असतात ना, आर्ट डिपार्टमेंटवाले, आम्ही 2 जण सेटवर चक्कर येऊन पडलो, कारण ऑलरेडी ताप मुरला होता अंगात. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी रेस्ट करा, नाहीतर हा मुरला तर गडबड होईल, काहीतरी ताप डोक्यात पण जाऊ शकतो भिजून जर ताप आलेला असेल तर. तर ह्या गोष्टी नंतर कळल्या की अरे आपण म्हणजे खिट्टी उडली असती आपली एव्हाना, पण वाचलो आम्ही बाय चान्स. सो या गोष्टी पण होतात की म्हणजे दरवेळेला हेल्थ सांभाळलीच जाते असं नाही आहे, काहीही होऊ शकतं. पण मग जसं तू म्हणाला की तू कीबोर्ड प्लेयर होता आणि मग नंतर नाटकाची सुरुवात झाली. पण मग ह्या सगळ्याला घरून पाठिंबा होता का की ओके ओके हां छान कर ॲक्टिंग वगैरे असं? हो, अरे तू फॉर्च्युनेटली एवढा होता. लकी आहेस. फॉर्च्युनेटली होता. क्या बात है. म्हणजे माझ्या घरी कोणी परफॉर्मर नाही आहे, म्हणजे कोणी नाटकात वगैरे असं काम केलेलं नाही आहे. पण सगळे ना कलाप्रेमी आहेत. सो असं कोणाचं नव्हतं की नाही हे म्हणजे फालतूपणा आहे किंवा असं काही. चुलते वगैरे असतात त्यांचं होतं जरा.
आत्या काका वगैरे आपल्या असतात, कोणीतरी असतं बापरे, ते. हा काय करतोय, अच्छा नाटक करतोय हा का? मग हो. ह्याचं काय वगैरे या अशा पोटापाण्याचं गोष्टी काय? होतात. ते झालं होतं ते. पण माझे आई बाबा खूप सपोर्टिव्ह होते, त्यामुळे मला तसा घरी कन्व्हिन्स करणं वगैरे ह्या गोष्टीचा कधी स्ट्रेस नाही आला. क्या बात आहे यार, यू आर व्हेरी आय एम लकी. फॉर्च्युनेट. पण ओके, आणि मग ती झी युवाची सिरियल केली, पण मग असं झालं का की एका पाठीमागे एक सिरियल्सचीच कामं येत गेली किंवा काय, असं असं झालं का त्या पहिल्या सिरियल नंतर, किंवा 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 मग तू असं ठरवलं का की नाही आता जरा सिरियलसाठी ब्रेक घेऊयात, की नाही काम येतंय तर आपण करूयात? म्हणजे काय होतं नक्की तुझं, भूमिका कशा येत होत्या किंवा त्या स्वीकारताना काय तुझा म्हणजे काय विचार होता या सगळ्यामध्ये? मी ऑनेस्टली त्या ब्रॅकेटमध्ये कधी अडकलोच नाही, किंवा एवढं मी ओव्हरथिंकच नाही केलं. मे बी हे ओव्हरथिंकिंग असेल, एवढं ओव्हरथिंकच नाही मी कधी केलं. जे जे काम येत गेलं ते मी करत गेलो. सो मी बॅरियर नाही ठेवलं की मला फक्त सिरियल करायचे, हे करायचं, ते करायचं. कारण मी सिरियल केल्यानंतर फत्तेशी मी त्या फिल्मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं होतं. विचारायचं होतं. हां, येस, so की मी- जे अच्छा, मग तुला ती अपॉर्च्युनिटी आली का म्हणजे दिग्पाल दादाकडून, की किंवा काय म्हणजे? मी दिग्पालदाराचं एक नाटक करत होतो, चॅलेंज नावाचं. सो मी खूप छोटंसं कॅरेक्टर करत होतो त्याच्यामध्ये. पण त्याच प्रोसेस दरम्यान फत्तेशी कसं प्री प्रोडक्शन चालू झालं होतं. सो मी दादाला विचारलं होतं की मला असिस्ट करायला आवडेल. अच्छा. सो मी फार मेजर काम करत नव्हतो काही त्याच्यामध्ये. मी फक्त क्लॅप करत होतो त्याच्यामध्ये आणि फाईटसाठी असिस्ट करत होतो. पण मला ती प्रोसेस शिकायची होती, कारण ॲक्टर म्हणून आपण कायम त्या कोशात असतो पुढे. बॅकएंडला काय चाललेलं असतं गोष्टी आपल्याला माहीत नसतं बऱ्याचदा. तर मला ती प्रोसेस शिकायची होती मला बेसिकली. सो म्हणून मी असिस्ट पण केलं, आणि त्याच्यानंतर आत्ता शेवटचं एक मुक्ताईचं. सो त्याच्यामध्ये आत्ता ती आम्ही जस्ट शूट करून कंप्लीट केली आहे. त्याच्यामध्ये मी ॲक्ट पण केलं आहे. सो ती जूनमध्ये तुम्ही पाहाल. आता मी फार नाही सांगत त्या Yes, फिल्मबद्दल नक्की. काय. पण म्हणजे बघ ना की म्युझिक आणि त्याच्यानंतर नाटक, त्याच्यानंतर असिस्टंट डिरेक्टर. सो कुठेतरी असं आहे का की म्हणजे आत्ता हे काम करून बघूयात, किंवा जेव्हा आपल्याला ॲक्टिंगचं तसं काही काम नसेल, म्हणजे मी आता यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा प्रश्न आहे की आत्ता समजा ते पासआउट झाले, जस्ट कोर्स संपला, आणि मला ॲक्टिंगसाठी काही काम येत नाही आहे असं समजा जर काही असेल, तर तोपर्यंत बाकी जे स्किल सेट आहेत ते डेव्हलप करावेत असं तुला वाटतं? काय सांगशील? डेफिनेटली सी ऑनेस्टली मला असं वाटत होतं की प्रत्येकाचा पाथ वेगवेगळा असतो. मला प्रोसेस शिकायची होती फिल्म मेकिंगची, म्हणून मी असिस्ट केलं. गरज नाही आहे की प्रत्येकाने असिस्टच केलं पाहिजे. प्रत्येकजण वेगळं काहीतरी करू शकतो. एखाद्याला जर आर्ट डिरेक्शनमध्ये इंटरेस्ट असेल अपार्ट फ्रॉम ॲक्टिंग, तर आर्ट डिरेक्शनमधली सुद्धा एखादी गोष्ट त्यांनी एक्सप्लोर केली तर वाय नॉट, म्हणजे शिकण्यासारखीच आहे कारण ती पण गोष्ट. सो असे खूप डिपार्टमेंट्स आहेत. साऊंडमधलं आपल्याकडे फार ना बाजूला ठेवलं जातं साऊंडला, सिरियसली एवढं कोण घेत नाही. पण साऊंड ही खूप मोठी गोष्ट आहे. फॉली साऊंड असतात. फॉली साऊंड तर बऱ्याच लोकांना माहीत पण नसतात की अख्खी फिल्म पुन्हा एकदा चालण्याच्या आवाजापासून चपचप चपचप हे सगळं परत डब करतात किंवा ते रेकॉर्ड करतात. सो यासाठी एक वेगळे आर्टिस्ट असतात. खूप गोष्टी आहेत अपार्ट फ्रॉम ॲक्टिंग एक्सप्लोअर करण्यासारख्या, जर तुम्हाला शिकायच्या आहेत सगळ्याच्या तर. खूप गोष्टी आहेत अपार्ट फ्रॉम ॲक्टिंग एक्सप्लोअर करण्यासारख्या, जर तुम्हाला शिकायच्या आहेत सगळ्याच्या तर. हे बरेच काही दिवस गेलेत आणि आता ॲक्टिंगचं तसं काही एखादं काम नाही अजून आले, आणि तो जो मधला काळ होता त्याच्यामध्ये की आता काय करायचं, किंवा बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो की ओके आत्ता काम नाही आहे, मग स्वतःवर काम करणं असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर अशी काही तुझी फेज होती का, आणि जर असेल तर त्याच्यामध्ये तू काय करत होतात नक्की? कारण की आता उद्यापासून असं होईल की एखाद्याकडे ऑलरेडी काहीतरी एक छोटंसं काम आहे, किंवा 15 दिवसात कोणाला तरी काहीतरी काम मिळेल, पण कोणीतरी असं असेल की ओके 2 महिने झाले माझ्याकडे नाही आहे काही काम, किंवा मला त्याची काही अपॉर्च्युनिटी नाही आली आहे. सो तुझ्या बाबतीत असं काही होतं का, आणि मग तू नक्की स्वतःवर काम करणं किंवा त्या पिरियडमध्ये काय करत होतास? डेफिनेटली प्रत्येक आर्टिस्टच्या बाबतीत ही एक फेज येते की हां थोडासा वेळ आहे, आत्ता काही ॲक्टिव्हली काम करत नाही वगैरे. सो या बाबतीमध्ये स्वतःवर काम करणं म्हणजे काय ना, आपले लूप होल्स आपल्याला माहीत असतात, किंवा जर माहीत नसतील ना तर खूप सोपी गोष्ट आहे आपले लूप होल्स जाणून घ्यायची, की आपण आपल्यातल्या कुठल्या गोष्टी लपवतोय ना ते आपल्याला माहीत असतं. एखादा माणूस आहे समजा की तो पोट असंच करून चालतोय म्हणजे त्याचं पोट वाढलंय, त्याला त्याच्या पोटावर काम करणं गरजेचं आहे, एवढं सिम्पल आहे. सो ज्या गोष्टी आपण लपवतोय ना त्याच्यावर काम केलं की आपोआप आपले लूपहोल्स झाकले जाणार आहेत. आणि स्वतःवर काम करणं म्हणजे ते लूपहोल्स एक तर झाकले, आणि बिंग ॲक्टर आपल्या डिक्शनवरती काम करणं
कारण एक खूप मिसकन्सेप्शन आहे, थोडंसं कदाचित विषयांतर होईल, पण एक खूप मिसकन्सेप्शन आहे की पुण्याची लोक म्हणजे शुद्धच बोलतात आणि पुण्याची लोक वगैरे हे असं काहीतरी फालतू हे करून ठेवलं ना, नाकात बोलणं वगैरे असं कोणीही बोलत नाही. सदाशिव पेठी लोक, आपण सदाशिव पेठेचं बाहेर जाऊन बघा, कोणी बोलत नाही. महत्वाचं अजून की हे जे बोलतात तेच बरोबर आहे की हां, मी त्याच पॉईंटवर येत होतो की जॉग्राफिकली बघायला गेलं ना तर पुणे हे सेंटर पॉईंट आहे. कोकणातला स्लँग वेगळा आहे, थोडं आपण खाली गेलो साताऱ्याचा स्लँग वेगळा आहे, नाशिकचा वेगळा आहे. पुणे अशा ठिकाणी आहे ना की इकडे कशाचा स्लँग मिक्स्डअप नाही आहे. सो ही शुद्ध म्हणण्यापेक्षा ही न्यूट्रल भाषा आहे. सो न आणि णचं कन्फ्युजन वगैरे जे होतं ना, हे सोपं कधी होऊन जाईल ना, जर आपण ते डिफरन्शिएट केलं ना, तर आपल्याला बाकी भाषा बोलायला सुद्धा सोपं जाईल. सोपी गोष्ट आहे म्हणजे अगदीच. कारण मी आत्ता रिसेंटली मी कन्नड शिकायला सुरुवात केली. सो कन्नड शिकताना मला याचा फायदा झाला की आपली बाराखडी जी आहे ना, बाराखडीतले शब्द आपण ह्याच्या जागी हे चालते, त्याच्या जागी ते चालते, नळातनं पाणी आलं वगैरे हे चालून जाते वगैरे. पण ते आपण शुद्ध करून टाकलं ना, सोपं करून टाकलं ना, की जे आहे तेच बोललो ना, तर आपल्याला बाकी भाषा शिकायला जास्ती मजा येईल. मला कन्नड शिकताना त्याचा आत्ता खूप मजा आली, कारण त्यांचे ना काही काही शब्द वेगळेच आहेत जे आपल्या मराठीत नाही आहेत. सो ते त्यांचा फ्लेवर आहे ना तो वेगळा. त्यामुळे मग स्वतःवर काम करणं म्हणजे मला वाटतं हे असू शकतं की ते जे बारकावे आहेत ना, बारकावे इथे क्लिअर करून टाकायचे, जे काय असतील ते. डिक्शन असेल किंवा स्लँग असेल भाषेचा. भाषा शिकतो म्हणजे आपण कधीच कॉन्व्हर्सेशन नाही करायला जात, आपण तो स्लँग शिकतो. म्हणजे साताऱ्याचं कोणी असेल तर सातारी स्लँग थोडासा वेगळा येतो. असा सातारी स्लँग पुण्यासारखा नाही येत, थोडासा लहेजा बदलतो. मी तेच बोलतोय आत्ता, पण थोडासा लहेजा बदलतो, दॅट्स इट. सो मी आत्ता कन्नड शिकताना सुद्धा तेच करत होतो की ही जी भाषा मला बोलायची आहे ही कुठल्या रिजनमधली आहे, कर्नाटकमधल्या सुद्धा कुठल्या रिजनमधली आहे. एवढं खोल घुसून केलं ना, तर ते जे प्री प्रोडक्शनचे माझे आत्ता 2 महिने असतील त्याचा मला फायदा होणार आहे शूटच्या वेळेला. सो स्वतःवर काम करणे मला वाटतं हे असतं बहुतेक ते. क्या बात है. सो कारण की हा प्रश्न असतो अरे की ओके मला नाही काम आहे आत्ता, मी काय करायचं आहे असं होतं, आणि मग स्वतःवर काम करा असं सांगितलं जातं, म्हणजे नक्की काय करू. सो हे असं आहे की आपण अनेक गोष्टींतून स्वतःवर काम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता म्हणजे की ऑडिशन, म्हणजे आता की तसा तुलनेने प्रवास आधीपेक्षा कमी आहे की सोशल मीडियावरही आता बऱ्यापैकी ऑडिशनच्या पोस्ट असतात किंवा हे सगळं. तर त्याबद्दल थोडंसं काहीतरी एक मार्गदर्शन करणं. आणि दुसरं म्हणजे की तुला आत्ताही तू ऑडिशनसाठी म्हणजे काही ऑलरेडीच तयारी करून ठेवली आहे, काही काय म्हणतात की पॅसेजेस असतील किंवा काही हे जे तू शूट करून ठेवले आहेत असं काय आहे की काय. म्हणजे आता कधी कधी असं होतं ना की बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्न असा असतो की ओके मग आम्हाला ना त्यांनी काही स्क्रिप्ट वगैरे नाही दिलं, मग अशा वेळेस आम्ही काय करायचं किंवा हे सगळं. या थोडक्यात ऑडिशन संदर्भात थोडंसं मार्गदर्शन कर त्यांना. ऑनेस्टली मला स्वतःला ऑडिशन द्यायची भीती वाटते अजूनही. मी ऑडिशन देताना गांगारून जातो, मला नाही येत ऑडिशन देता छान. म्हणजे एखाद्याला वाटतं, मी ऑडिशन बघून एखाद्याला वाटेल की याला जमेल ना, बरं करेल ना, इतपत मी गांगारलेलो असतो. सो हे कदाचित खूप नॅचरल आहे, हे खूप लोकांच्या बाबतीत होऊ शकतं. आणि आता तर काय होतं ना, दुसरा कोणी शूट करत असेल ना की जास्ती भीती वाटते. आपला स्वतः कॅमेरा पण सेट केला आणि आपलं ते रेकॉर्ड बनवून आपण ते केलं ना, तर जरा भीती कमी वाटते. दुसरा कोणी शूट करतोय म्हटल्यानंतर ते दडपण जास्त येतं. सो म्हणजे टिप अशी सांगायची तर मनापासनं करणं, दॅट्स इट. हे मी पण अजून शिकतोय, कारण मला ऑनेस्टली ऑडिशनचा एक्सपिरियन्स असं नाही आहे. पण मी मागे एक व्हिडिओ पाहिला होता, त्याने माझं खूप मिसकन्सेप्शन क्लिअर झालं ॲक्च्युली. मुकेश छाबरा नावाचे एक कास्टिंग डायरेक्टर आहेत, तो सो त्यांचा एक छोटासा व्हिडिओ पाहिला होता मी. सो त्यांनी सांगितलं होतं की, मी त्यांना विचारलं होतं की ऑडिशन देताना तुम्ही ऑडिशन पाहताना, कास्टिंग करताना तुम्ही नेमकं काय जज करता. तर त्यांनी सांगितलं होतं की मी त्याचं काम नाही जज करत, मी त्याच्या कामाची तळमळ जज करतो फक्त, की त्याला किती ऑनेस्टली आणि किती मनापासून काम करायचं आहे ते मी फक्त जज करतो. कारण कुठलाच व्यक्ती 2 मिनिटाच्या ऑडिशनमध्ये तुम्हाला सगळं नाही देऊ शकणार आहे त्या कॅरेक्टरचं. सो त्याला किती इच्छा आहे ना काम करण्याची, ती जज करतो फक्त मी ऑडिशनमध्ये. सो ती इच्छा फक्त दाखवू शकतो आपण ऑडिशनमधनं, की मला किती काम करायची तळमळ आहे, बस, दॅट्स इट. कारण तुम्ही कितीही कॅरेक्टर वर्किंग केलं ना, तुम्ही 2 मिनिटात ते नाही दाखवू शकत.
अगदी. दुसरं म्हणजे की आता तू नाटक केलं आहे, तू ॲड्स केल्या, तू सिरियल केली, तू सिनेमा केला आहे, बऱ्यापैकी माध्यमांमध्ये आता तू तसं काम केलं आहे. सो ॲक्टिंग वाईज त्यामध्ये काय तुला एक वेगळेपण जाणवलं आहे किंवा आता माझ्याकडे एक ॲड आहे तर मला त्याच्यात काम करायचं तर त्यासाठी तुझी काही वेगळी तयारी आहे, नाटकाचं काही हे वेगळं आहे. सो भूमिका वठवताना तू काय वेगळेपण त्याच्यामध्ये तुला वाटतं ह्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करताना आणि ते जाणवलं आहे किंवा तयारी हे? मला वाटतं की प्रत्येक मीडियमची ना एक एक डिमांड आहे. सिरियल कोणीच कधी बघत नाही, सिरियल ऐकतात मोस्टली. सो तुम्हाला ते डोळ्यातून दाखवणं किंवा ते काही अभिनयातनं दाखवणं वगैरे याच्यापेक्षा तुम्ही जेवढं ते वर्बल कराल ना किंवा ऐकणाऱ्याला ते जेवढं उभं राहील ना डोळ्यासमोर तेवढं तुम्ही जास्त तुमचं कॅरेक्टर चांगलं करताय असं लोकांना वाटेल. कारण मोस्ट ऑफ द टाइम्स घरामध्ये जेव्हा कुठली बाई काम करत असते, भाजी चिरतीये, पोळ्या लाटतीये, तेव्हा ती सिरियल ऐकते. ती बसून बघेलच याची गॅरंटी नाही. किंवा भाजी निवडता सिरियल बघतात, लक्ष भाजीत असतं, सिरियल ऐकतात. सो मला वाटतं सिरियल या मीडियमची डिमांड आहे की तुम्ही वर्बली ते जास्ती पोहोचवलं पाहिजे. फिल्म जी असते त्याच्यामध्ये तुम्ही डोळ्यातनं जास्ती बोललं पाहिजे. बिकॉज बाकी काही डिस्ट्रॅक्शन्स नसतात थिएटरमध्ये. सो थिएटरमध्ये तुमचे डोळे बोलतात. आणि मी मागे एक वाचलं होतं असं की आपण जेव्हा इमोट करतो काहीतरी तेव्हा आपण इमोशन बाहेर पाडण्याचे दोनच वे आहेत, एक तर वर्बली किंवा डोळ्यातून. बाकी आपलं कुठनं रिफ्लेक्शन नाही येत जे आतनं आपल्याला वाटतंय त्याचं. आपल्या हार्टचं रिफ्लेक्शन नाही येत कुठे. आपलं हार्ट जे बोलतं ना ते इथे दिसतं फक्त डोळ्यात. त्यामुळे तुमचे डोळे जेवढे बोलतील ना फील करून तेवढं मला वाटतं ती फिल्मची ती डिमांड आहे. आणि नाटकाची डिमांड वेगळी आहे की नाटकामध्ये शेवटच्या प्रेक्षकापर्यंत तुमचं इमोशन पोचलं पाहिजे. याचा अर्थ लाऊड करायचा असं नाही आहे. सो आणखी मध्ये आमचे गुरुजी आहेत त्यांनी सांगितलं होतं की लाऊडर इज नॉट हायर, लाऊडर इज वाईडर. सो लाऊड बोलायचं म्हणजे किंचाळून बोलायचं असं नाहीये, शेवटच्या माणसाला ऐकू द्यायला हे नाहीये. लाऊड म्हणजे मी या पटीत जरी बोललो ना तरी शेवटच्या माणसाला ऐकू जात आहे. वाईड झाला पाहिजे आवाज. हो, ही नाटकाची ही डिमांड आहे. सो तुम्ही काय मीडियममध्ये काम करता ना त्यानुसार थोड्या ऑल्टरेशन्स करायचे फक्त कामामध्ये. दॅट्स इट. क्या बात आहे. आणि दुसरं म्हणजे अजून एक मला असं विचारायचं आहे की आता हे जे काम करतोय तू किंवा तर असं कुठे तुझ्या बाबतीत असं होतं आहे का की साधारण त्याच पठडीतल्या किंवा तसेच रोल हे होत आहेत का? किंवा दुसरं म्हणजे असं की कधी असं झालं आहे का की खरं तर नाही एवढं मला आवडलं आहे कॅरेक्टर पण आता काम म्हणून करावं लागतं आहे, असं कधी झालं आहे का किंवा काय एखाद्या बाबतीत? आणि नाही यार तितकं नाही पटत आहे किंवा नाही आवडलं आहे कॅरेक्टर पण करावं लागतं आहे, असं कधी झालं आहे? आणि मग तेवढा न्याय देता आला आहे? फॉर्च्युनेटली असं कधी हे मी झालेलं का नाहीये. विचारते कारण की आत्ता तर आमची बाहेर काम करायला अजूनही विद्यार्थ्यांची सुरुवात नाही आहे. पण कधी कधी असं होतं ना की जे प्रोजेक्ट्स केले जातात, जे शॉर्ट फिल्म्स असतात किंवा स्किट्स असतात आणि मग तिथपासून त्यांची सुरुवात होती. नाही म्हणे मला ते कॅरेक्टर खरं तर जास्त आवडलं होतं, हे नाही आवडलं आहे. सो हे जे आहे ना की आपल्याला जी भूमिका मिळाली आहे त्याला न्याय देणं जे आहे सो ते कुठेतरी कमी वाटतं किंवा ते जाणवतं बॅचेसमध्ये किंवा मला नाही आवडलं आहे आणि मग तितकं ते त्या भूमिकेला न्याय नाही दिला जात. तर असं कधी तुझ्या बाबतीत झालं आहे का? मग कॉलेज लेवलला असेल किंवा कधी असं की नाही की नाही माझ्याकडे आलेलं हे काम आहे आणि मी ते 100% करणार, नक्की काय होतं? हे मी जास्त नोटीस केलं टेलिव्हिजनच्या बाबतीत. कारण तिकडे ना फ्रेश स्क्रिप्ट येते, 5 मिनिटापूर्वी स्क्रिप्ट येते, पाठ करा, डायरेक्ट टेक करतोय आपण असं. सो त्याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी अशा असतात की मी मागच्या एपिसोडला मी हे वेगळं बोललोय, मी वेगळ्याच टँजंटवर आहे काहीतरी, या एपिसोडमध्ये मी हे बोलतो, असं कसं होईल? कारण पुढच्या एपिसोडचे 3 सीन शूट केलेत त्याच्यात मी ह्याचा रेफरन्स वापरला आहे. सो हे मध्येच काय वेगळं आहे? सो ह्याचा ना ब्रिज काढायला लागतो कुठेतरी. अच्छा. सो कारण एपिसोड तर तसेच टेलिकास्ट होणार आहेत ना. लोक हे नाही विचारणार की तू असं का केलं, पण ते लोकांना कन्व्हिन्सिंग पण वाटलं पाहिजे. सो ही गोष्ट मी टेलिव्हिजनच्या बाबतीत जास्त शिकलो की मधल्या काही गोष्टीचं ना ब्रिज आपणच शोधायला लागतात. आणि कितीही पटलेलं नसेल ना ते तरी ते कन्व्हिक्शननी करायचं.
जेवढं कन्व्हिक्शननी करू तेवढं कन्व्हिक्शननी लोक बघतील आणि ते लोकांना जास्त पटतं. सो वा, मला ते विचारायचं होतं कारण की असं होतं विद्यार्थ्यांमध्ये की अच्छा हे नाही आवडलं आहे किंवा हे नाही पटत आहे, मला त्याचं कॅरेक्टर होतं ते जास्त आवडलं होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सो बऱ्याच वेळेस असं होतं आणि टेलिव्हिजनला तर हे होतंच होतं की अच्छा जसं तू म्हणाला तसं की अरे मागे 3 एपिसोड मी हे डोक्यात ठेवून बोललो आहे आणि आज काहीतरी भलतंच आलं आहे किंवा हे असं. सो मुळात आपल्यालाच त्याच्यावर काम करावं लागतं आणि कारण की आपण दिसत असतो तिथे. सो हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे मला असं विचारायचं की नाटकातून तुझी सुरुवात झाली तर त्याचा कुठेतरी फायदा झाला का सुरुवातीच्या काळातच स्टेज केलेलं असल्यामुळे की पुढे कामं करताना त्याचा फायदा झाला का किंवा काय कसं? डेफिनेटली झाला, कारण माझी भीती कमी झाली, पूर्णपणे गेली असं नाही. पण स्टेजवरती ना तुम्हाला 100 लोक बघत असतात, कॅमेरासमोर तुम्हाला एकच कॅमेरा बघतोय पण त्या कॅमेऱ्याच्या मागणं तुम्हाला करोड लोक बघणार आहेत. सो हे कुठेतरी डोक्यात होतं. पण टेक्निकली कॅमेरा एकटाच आहे ना, सो 100 लोकांपेक्षा एकटा कोणतरी बघतोय ना, सेफ आहे. सो मला थिएटरचा हा फायदा झाला की मला भीती कमी झाली, माझी गेली नाही. पण नॉट नेसेसरी की तुम्ही थिएटर केलंच पाहिजे. अर्थात केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही फायदा होतो केलं तुम्हाला, पाहिजे. डेफिनेटली शक्य असल्यास केलंच पाहिजे. पण हा क्रायटेरिया किंवा हा बार ठेवू नका अजिबात की मी थिएटर केलं नाही त्यामुळे मी हे नाही करू शकत अजून वगैरे, असं काही नसतं. कारण की काय, मी तुला हे का विचारलं कारण की आज जे इथे म्हणजे विद्यार्थी आहेत तर ते सगळेच पुण्याचे नाही आहेत, काही पुण्याबाहेरचे आहेत. तर मग बऱ्याच वेळेस असं होतं की नाही आहे तेवढा स्कोप तिथे आम्हाला थिएटरसाठी किंवा हे. तर मग अशा वेळेस एक शंका असते मनात की अच्छा मग आम्ही थिएटर करणं तितपत गरजेचं आहे का, आधी केलेलंच असावं का, म्हणून हा तुझ्यासाठी नॉट नेसेसरी. म्हणजे पर्सनली खूप सब्जेक्टिव्ह आहे खरं आहे, पण पर्सनली मला असं नाही वाटत. कारण काही लोक मी असेही बघितलेत की ज्यांनी 10-10 वर्ष थिएटर केलं आहे आणि कॅमेरासमोर उभं राहिल्यानंतरच ततपप होते, काही उपयोग नाही ना. किंवा काही लोक असेही बघितलेत की काहीच नाही केलं, त्यांनी IT मध्ये जॉब करत होते कुठेतरी, आवड म्हणून ऑडिशन दिली आणि इकडे आले आणि छान काम करून गेले. सो त्याच्यावरनं मी एक माझं जजमेंट हे बनवलं की थिएटर केलेलं असलं म्हणजे भारी, थिएटर नाही केलेलं म्हणजे हा भंगार, असं काही नाही आहे. कारण हे धडधडीत उदाहरणं मी काही काही समोर बघितली. बऱ्याच मोठ्या आर्टिस्टबरोबर तुला काम करण्याची संधी मिळाली, म्हणजे सतीश आळेकर सर असतील किंवा मगाशी तू शैलेश सरांचं सांगितलं, सुमित राघवन असतील. सो यांच्याबरोबर काम केलं तर जसं तू मगाशी शैलेश सरांचं सांगितलं की ते माझ्या लक्षात राहिलं आहे किंवा तसं असा काही एखादा ह्या लोकांबरोबरचा अनुभव आहे का की मला त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे मला हे शिकायला मिळालं जे मला आत्ता मी ते काम करताना वापरतो किंवा ते माझ्या कायम लक्षात राहील, असं काही एखादा अनुभव किंवा असं काही आहे का? मला असा एक नाही आठवणार, कारण खूप आहेत असे. कारण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी ट्रेंड ॲक्टर नाही आहे, त्यामुळे जे मिळेल ना, सो माझ्यासाठी हा म्हणजे ब्रॅकेटच नव्हतं की हा एवढ्या ह्याच्यातलं मला घ्यायचं आहे. फक्त माझ्यासाठी हे सगळं ओपन होतं, जे मिळते ते घ्या. त्यामुळे मी साधारण फॉर्च्युनेटली आणि खूप चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांसोबत सुद्धा काम करायची संधी मिळाली मला. सो त्यांनी त्यांच्याही नकळत खूप गोष्टी शिकवल्या मला की तुमचं प्रोजेक्शन कसं पाहिजे, स्विच ऑन स्विच ऑफ जे म्हणतात ना, स्विच म्हणजे खाटकन बघता बघता की अरे हे त्या कॅरेक्टरमध्ये घुसले अचानक. सो हे त्यांनी काय मला शिकवण्यासाठी म्हणून नाही सांगितलं आहे, पण त्यांनी त्यांचं काम केलं ज्यातनं मी शिकलो. सो अशा अनेक लोकांकडनं मी छोट्या 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 गोष्टी पिकअप केल्या, फक्त त्या मी साठवल्या आणि त्या माझ्याकडे ठेवून दिल्या. म्हणजे काही वेळेला असंही होतं की लहान मुलं पण असतात ना, खूप इनोसेंटली ती काहीतरी काम करून जातात आणि तो ईज तुम्हाला जास्ती शिकवून जातो काहीतरी, की हे काही टेन्शन न घेता, काही विचार न करता असं करून गेले पटकन काहीतरी. टेन्शन नसतं, कोणाचं काही दडपण नाही, विदाऊट एनिबिशन्स काम करणं हे त्या लहान मुलांकडनं शिकता येतं, की काही टेन्शन न घेता धाडकन करून टाकतात ते. क्या बात आहे. अजून एक असं विचारायचं होतं की मुंबईत तसं म्हणजे ऑडिशन असेल किंवा काम असेल तर लोक असं पटकन जाऊ शकतात किंवा हे, पण काय होतं ना, आता आपल्याकडे जे काही विद्यार्थी असतात तर त्याच्यामध्ये काही वर्किंग आहेत, काहींचं कॉलेज चालू आहे, काही लहान मुलं आहेत. सो अशा वेळेस असं होतं की मला हे सगळं करायचं आहे, पण मुंबईत जाण्याचा जो निर्णय असतो ना की मला मी आत्ता शिफ्ट व्हायला हवं का किंवा काय, किंवा मी आत्ता काहीतरी जॉब करतो आहे. बऱ्याच वेळेस ना ती खूप द्विधा मनस्थिती असते की मला सिरियलचं शूट आलं, मग किती दिवसांचं आहे, 4 दिवसांचं असेल वगैरे, पण मग मी एक शूट केलं आहे, मी मुंबईत शिफ्ट व्हावं का. तर सुरुवातीच्या काय तुझं असं काही होतं का की मी मुंबईतच शिफ्ट व्हायला हवं
का तुझी इथून कामं होत होती किंवा काय नक्की होतं? कारण की हा प्रश्न खूप असतो, हा मुंबईत नसतो. कारण की मुंबईत असं होतं की ओके माझं शूट आलं, मी काहीतरी मॅनेज करतो, मग मी जॉब जरी करत असेल तर मी त्या 2 दिवस सुट्ट्या टाकल्या किंवा हे सगळं. पण पुण्यात किंवा पुण्याबाहेरची जी लोकं आहेत त्यांच्यासमोर हा खूप प्रश्न असतो की मला मुंबईतच जाऊन हे सगळं करायला हवं, मी तिथे जाऊन कामं शोधायला हवीत की नक्की काय? का मी ओके मला संधी येईल, मग मी वाट बघीन, मग मी जाईन. सो काय नक्की याच्या मागे तुला वाटतं? माझं अननोईंगली कदाचित गोष्टी झाल्या त्या, कारण मी आधी पुण्यातनंच काम करत होतो नाटक आणि या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये. जेव्हा सिरियल आली तेव्हा मी मुंबईला शिफ्ट झालो, बिकॉज शूट तिकडे होतं. सो मी तिकडे जाऊन काम करायचं वगैरे, मी या झोनमध्येच हेच कधीच नव्हतो. ओके. काम तिकडे होतं म्हणून मी तिकडे शिफ्ट झालो. तिकडचं काम संपलं, मी पुण्यात शिफ्ट झालो परत. अच्छा. सो मी हा कधी फार विचारच नाही केला की तिकडंच शिफ्ट व्हायचं, तिकडंच राहायचं आता वगैरे. मध्ये एकदा केला होता, पण की नॉट नेसेसरी. जर माझं काम सपोज इथे आहे आणि मी राहतोय तिकडे कुठेतरी 3 ताड, काहीच अर्थ नाही आहे. तसंही मला इथे शिफ्ट व्हायला लागणार आहे. मग फॉर एक्झाम्पल मडला मोस्टली जे शूट होतात, सो मी मडला जर काम असेल माझं तर मी डोंबिवलीला राहून उपयोग नाही आहे. सो जिथे काम असेल तिथे राहणं हा एक ऑप्शन असू शकतो. आणि दुसरं म्हणजे की आर या पार बेधडक घुसायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःवर जेवढा विश्वास ठेवू तेवढा तो तुमच्यावर विश्वास ठेवेल. त्याचा विश्वास असला की सगळं होतं, जागच्या जागी पडतं सगळं. आणि अत्यंत महत्त्वाचा सध्याचा प्रश्न की सोशल मीडिया. सो मला असं वाटतं तू जेव्हा सुरुवात केली म्हणजे की तुझ्या जे सुरुवातीच्या ज्या सिरियल आणि हे होतं तेव्हा काही इतकं काही असं हे नव्हतं म्हणजे सोशल मीडियाचं प्रस्थ. तर आता कितीही नाही म्हटलं तर ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागते की म्हणजे ॲक्टरच असणं हे नाही आहे. तर बऱ्याच वेळेस ना रील आणि ह्या सगळ्याच्या ह्याच्यात पण विद्यार्थी असे खूप हे होतात की नाही मग मी ते केलं किंवा माझे खूप फॉलोअर्स आहेत आणि मगच मला काम मिळेल किंवा ह्या सगळ्याच्यात तुझं काय म्हणणं आहे किंवा तू काय सांगशील या सगळ्या बाबतीत? माझं किंवा मग याच्या बाबतीत हे पण सांग की त्याचा तुम्हाला कसा चांगल्या पद्धतीने पण तुम्ही फायदा करून घेऊ शकता, ह्यावरही तू काय मार्गदर्शन कर ना. कारण की खूप हे असतं बऱ्यापैकी मग मी खूप रील टाकले किंवा हे मग मला कामच मिळतील वगैरे असंही काही असतं, मी तिथेच काही ऑडिशन पोस्ट केल्या तर. सो ह्याबद्दल जरा थोडंसं सांगशील? मला एक खूप बेसिक गोष्ट वाटते की दोन्हीचा ऑडियन्स वेगळा आहे. इंस्टाग्राम स्क्रोल करणारा ऑडियन्स हा वेगळा आहे आणि फिल्म सिरियल नाटक बघणारा हा ऑडियन्स वेगळा आहे. सो हे आय गेस हे मिसकन्सेप्शन असावं कदाचित, माझंही होतं आधी. मला रादर आधी हे पण वाटायचं की रील्स म्हणजे उथळवणा टाइमपास आहे असं असं वाटायचं मला. पण मला चांगले चांगले आजही आर्टिस्ट करतात म्हटल्यावर आपण काय बोलावं याच्यावर आता? हो नाही, पण ते आता मला कळलंय की रील्स करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. मला आजही रील्स करता येत नाहीत. तुम्ही वॉलवर जाऊन बघितलं तर माझे रील्सच नाही आहेत, मला नाही करता येत ते. सो ती एक कला आहे आणि त्यातनं सुद्धा अर्निंग आता सुरू झालं आहे. सो सिरियसली जे कोणी छान रील्स करू शकत असतील ना त्यांनी जरूर करा. सो असं काही नाही की रील्स म्हणजे टाईमपासच आहे, 30 सेकंदाचं स्क्रोल करून गेलं वगैरे, असं काही नाही आहे. मला वाटतं की तो एक ना पॅरलल इंडस्ट्री कदाचित ती तयार होत चालली आहे हळूहळू. तुझ्या बाबतीत कधी असं झालंय अच्छा याचे फॉलोअर्स किती आहेत आणि मग काम असं नाही झालंय ना? फॉर्च्युनेटली नाही झालंय, फॉर्च्युनेटली नाही. कारण पण की असं होतं. होतं. मी एक किस्सा ऐकला होता. आता एक मोठे ॲक्टर आहेत, मी नाव नाही सांगत, तर त्यांना एका कास्टिंगसाठी बोलवलं होतं आणि तेव्हा त्यांना विचारलं की तुमचं अकाउंट व्हेरीफाईड आहे का? तर व्हेरीफाईड नव्हतं त्यांचं. आणि मग ठीक आहे, मग तुमचे फॉलोअर्स किती आहेत? त्यांचे काहीतरी 2-3 हजार काहीतरी समथिंग होते, सिनियर ॲक्टर होते. तर त्यांना विचारलं की हे तुम्ही अकाउंट व्हेरीफाय करून घ्या, मग आपण कास्टिंगचं वगैरे करू. त्यांनी त्या क्षणी तिथे त्यांचं अकाउंट डिलीट केलं. ते म्हणले माझं अकाउंटच नाही आहे, आता माझ्या कामावरनं मला कास्ट करता का? पण त्यांचं काम खणखणीत होतं त्यामुळे त्यांना कास्ट करायला लागलं. सो म्हणून माझे मिसकन्सेप्शन मी म्हटलं ना की ज्यांचे रील्स किंवा हे फॉलोअर जास्ती असतात त्यांची कामाची पॉसिबिलिटी वाढते. मला हे उलटं वाटलं की इकडे हा ऑडियन्सच वेगळा आहे. सो जर तुमचं काम वाचतंय आणि प्रशांत दामलेंना नाहीये गरज रील्स करायची. अरे पण ते प्रशांत दामले आहेत ना. दॅट्स व्हॉट, तेच मी म्हणतोय की ऑडियन्सच आम्हाला प्रश्न पडतो ना पण आम्हाला आमचं पहिलंच काम आहे ना, असा प्रश्न आहे आमच्या मनात. तू डायरेक्ट दामलेंवर पोहोचला रे, त्यांना नाहीच आहे गरज. हां, पण म्हणजे मी तेच म्हणतोय की तुम्ही रील्समध्ये जर माहीर असाल ना तर जरूर करा. ते तुमचं पोर्टफोलिओ म्हणून सुद्धा खूप छान वर्क होऊ शकेल. पण फक्त अगदी तेवढंच करू नका. किंवा तेवढंच करणार असेल तर मेक शुअर की मला एवढंच करायचं आणि मला अशीच कामं मिळतील. हां, किंवा मला ह्याच्यातनंच
म्हणजे मॉनिटायझेशन जे आहे ते मला यातनंच चांगलं करायचं आहे. तुम्हाला ब्रँडचे एन्डोर्समेंट्स येतील, या गोष्टी मग ओघाने येत जातील, पण मला फिल्ममध्ये काम करायचं, मला सिरियलमध्ये काम करायचं म्हणून मी रील्स करायचे. हा मार्ग थोडा चुकीचा आहे किंवा तो हेल्पफुल नाही आहे असं मला वाटतं, कारण ऑडियन्स वेगळा आहे. तू फत्ते शिकसला जेव्हा कॅमेऱ्याच्या मागे होता तर तेव्हा काय तुला म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा तू पुढचं काम केलं तेव्हा त्याच्यात काही वेगळेपण जाणवलं किंवा हां ओके आता मला किंवा डिरेक्टरच्या काय अपेक्षा असतात किंवा काय हे असतं यात काही तुझ्या कामामध्ये बदल झाला असं तुला वाटलं? हो, खूप. कारण मी फत्ते शिकसला ना क्लॅप करायचो. क्लॅप म्हणजे जी क्लॅप देतात ना फिल्मवाली, सो मी क्लॅप द्यायचो, मी तिचं खालती बसायचो किंवा मी आसपासच असायचो कुठेतरी सेटवरती. सो मला खूप चांगलं काम मला जवळून पाहता आलं. म्हणजे चिन्मयदादा असतील किंवा मृणालताई असतील, समीर सर असतील, सो या लोकांचं काम खूप जवळनं ऑब्झर्व करायचा चान्स मला मिळाला, ज्याचा इव्हेंच्युअली मला उपयोग झाला. की मला असं होतं की नाही हे मी चुकीचं करत होतो, हे मी असतो तर मी अशा पद्धतीने हे बोललो असतो, पण नाही हे करतायत ते जास्ती कन्व्हिन्सिंग आहे, मला ही पद्धत फॉलो केली पाहिजे. आता ऑब्व्हियसली हे जवळनं बघितल्यामुळे मी ते ऑब्झर्व केलं आणि अडॉप्ट केलं, त्यामुळे डेफिनेटली पुढच्या कामांमध्ये हेल्प झालीच त्याची खूप. अच्छा. आणि नथुराम करतोस तू आत्ता, तर त्यासाठी तू काहीतरी वेगळी तयारी केली का किंवा ते कसं काम मिळालं तुला किंवा काय? मी नथुराम गोडसे बोलतोय. आत्ता पुन्हा रिओपन झालं ते नाटक, तर त्याच्यामध्ये मी नाना आपटेंची भूमिका करतोय. एरा वेगळा आहे खूप. 1947च्या आधीचा एरा आहे थोडासा आणि 47 नंतरचा थोडासा. ऑनेस्टली मी तो एरा बघितलेला नाही आहे. मी माझे परसेप्शन्स लावणार की हां तेव्हा असं असेल, तेव्हा तसं असेल. आणि आमचे डिरेक्टर जे आहेत विवेक आपटे, म्हणजे विनय आपटेंचे भाऊ, सो त्यांनी रिडिरेक्ट केलं आहे ते. सो त्यांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली मला की ती अगेन ही खूप लाँग रनसाठी हेल्प होणारी गोष्ट आहे. जेवढा काळ मागे जातो ना तेवढी बॉडीची मुवमेंट स्लो होत जाते लाईफच्या पेसनुसार. कारण आत्ता आपण खटखट हे बोलतो ना आपण पटपट पटपट. 1947ला लोक या पेसमध्ये नव्हती, लोक निवांत होती. अरे बस रे, हे रे ते रे, हाताचा बॉडीचा बोलण्याचा स्पीड कमी होता. तर ते म्हणले पेस डाऊन कर, आपोआप तिथपर्यंत पोचशील. सो ही लाँग रनसाठी हेल्प होणारी गोष्ट आहे मला, की काळ जेवढा मागे जाईल तेवढं थोडं बॉडी मुवमेंट्स किंवा बोलण्याचा पेस कमी केला की आपोआप आपण तिथे पोचतो. क्या बात आहे यार, फारच महत्त्वाचं. आपण म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ना की सही. आणि मग सॉरी मला एक जस्ट गोष्ट सांगायला आवडेल की आपण बेसिकली इथे जे इंटरव्ह्यू घेत असतो किंवा हे तर बघा ना आज आपल्याला काय कळलं की ओके तेजसला अजूनही ऑडिशन देताना भीती वाटते. म्हणजे ना आपण जरा रिलेट करतो, हां म्हणजे माझं बरं आहे जरा, मलाही वाटते ठीक आहे. हे आपण हे करतो की हे नॉर्मल आहे, हे आधी आपण समजून घेऊयात की अरे यार मलाच भीती वाटते, माझंच काहीतरी वेगळं आहे, मलाच जमत नाही आहे, हे सगळ्यांना होतं आहे, हे नॉर्मल आहे, हे आधी आपण समजून घेऊयात. म्हणजे जरा वाटली तरी जरा कमी वाटेल भीती, हो की नाही? मी म्हणून मुद्दाम सांगितलं. हो, म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. अरे की सुरुवातीच्या काळात आपल्याला असं फार होतं, अच्छा हे माझ्याच बाबतीत होतं आहे का, असं असतं. नाही नाही हे नॉर्मल आहे, होतं सगळ्यांना, मग काय. सो बरं वाटतं ना, हां ठीक आहे. आणि आपण ना को आर्टिस्टचं पण इतकं प्रेशर घेतो की समोर कोणीतरी मोठे आर्टिस्ट आहे त्यांनी जास्त काम केलं किंवा आता उद्या तेजसबरोबरच समजा तुम्ही, तर आपण त्याचं प्रेशर कशाला घ्यायचं, त्याने जास्त काम केलं पण त्याची कधीतरी सुरुवात होती ना. सो ठीक आहे ना, त्यालाही भीती वाटते, इट्स नॉर्मल. ओके, सो हे आपण आधी समजून घेऊयात की यार भीती वाटणं हे वाईट नाही आहे, जसं तो म्हणाला. ओके वाटते, काम करूयात त्याच्यात, नो प्रॉब्लेम. ह्या प्रोजेक्टला जरा जास्त वाटली, पुढच्या प्रोजेक्टला थोडी कमी वाटली. ओके. ऑडिशन ॲक्च्युली म्हणजे कुठल्या सिरियलची म्हणता तुम्ही? मुख्यमंत्रीची ना. त्याचा किस्सा सांगतो मी एक. आमचं फत्ते शिकसचं स्केड्यूल चाललं होतं आणि आमचं रॅपअप होत होतं पहाटे 6 वाजता आणि असिस्टंट डिरेक्टर होतो मी पळत होतो खूप. सो आदल्या दिवशी दुपारी 1-2 पासनं काहीतरी आमचं चालू झाली होती शिफ्ट आणि पहाटे 6ला संपवायचं आहे. मग आता सगळे ह्याच्यानंतर कोणी आर्टिस्ट अवेलेबल नाही आहे, युनिट अवेलेबल नाही आहे, जे काय आहे ते सगळं चोपायचं आहे 6पर्यंत. एवढंच एक डोक्यात होतं आणि सगळे पळतोय आम्ही दनादन. मला अचानक रात्री 12-12:30 वाजता एक फोन आला जयंत पवार सरांचा, JP सरांचा. तर ते म्हणले की मी असं बोलतो. म्हणलं हो सर मला माहिती आहेत तुम्ही. ते म्हणले तुला एक ऑडिशन पाठवते, पटकन शूट करून पाठव. म्हणलं हां ठीक आहे पाठवतो. तर मी व्हॅनिटीत गेलो आणि
तेव्हा मला तेव्हा नव्हती भीती वाटली मे बी, कारण त्या हिट ऑफ द मोमेंटमध्ये मी करून टाकलो ते पटकन ऑडिशन, की हा पटकन हे करायचं आहे, पळायचं आहे मला तिकडे, थांबलंय बाकीचं पण काम आहे सगळं. तो मी ती ऑडिशन शूट करून पाठवली. थोड्या वेळाने परत त्यांनी की हा थोडं या व्हेरिएशनमध्ये परत करून पाठवलं. म्हणलं अरे पटकन पटकन केली, पाठवली. पहाटे 4:30 वाजता मला फोन आला की 7 वाजता प्रोमो शूट आहे साताऱ्यामध्येच, तर तू पोहोच. आणि मला माहीतच नव्हतं की कुठला चॅनल आहे, काय आहे, कसं आहे. आणि मी असं होतं की झालं की 6 वाजता हे संपलं ना शूट की जग पेटो तिकडे, मला घरी जाऊन झोपायचं आहे. कारण मी मेलो होतो. कारण आम्ही 1.5 महिना वगैरे शूट करत होतो राजगडावर, पन्हाळ्यावर, इकडे तिकडे. आणि डिरेक्शन टीमचं आता माहिती असेल तर काहीतरी म्हणजे हालत असते, हालत पळा इकडनं तिकडनं फक्त. तर मला असं की फक्त झोपायचं आहे मला. तर मला सांगितलं 7 वाजता सेटवरती पोच आणि आपल्याला प्रोमो शूट करायचं आहे. ठीक आहे म्हटलं. मी पोचलो. परत तो प्रोमो वगैरे पण तुम्ही बघितलात तर मी तो झोपेत केलेला प्रोमो आहे. मी शुद्धीतच नव्हतो तेव्हा, कारण मी ऑलरेडी असा झालो होतो. मला नंतर रिअलाईज व्हायला आलं की अरे आपण धडाधड ऑडिशन दिली, कास्टिंग झालं, शूट सुरू झालं. हे कसं झालं माहीत नाही मला. पण ॲक्च्युली असं होतं म्हणजे सिरियलच्या बाबतीत. आणि कधी कधी असं होतं ना की कॅरेक्टरची रिक्वायरमेंट असते आणि म्हणून कदाचित जयंत सरांनी तुला एवढं हे केलं असेल की तू पाठव ऑडिशन. आणि मग नंतर असं होतं की सिलेक्ट होण्याचे चान्सेस पण कळतात ना की ओके आमची रिक्वायरमेंटच तशी आहे, सो ऐक ना थोडे अजून व्हेरिएशन किंवा बेटर करून पाठव. तर मुळात असं असतं की जेव्हा रिक्वायरमेंट आहे आणि हा सूट होऊ शकतो किंवा ही सूट होऊ शकते, ही त्या कॅरेक्टरला जाऊ शकते, तर तुम्हाला असं सांगितलं जातं की ओके अजून बेटर करून पाठवा किंवा ह्या गोष्टी. सो आपल्याला ऑडिशन्सच द्यावे लागतील, याच्या पलीकडे काही पर्याय नाही आहे. आणि रेफरन्सने कामं पण मिळतात की एक प्रोजेक्ट केला त्यातून की अरे ही होती त्या प्रोजेक्टला. सो असं होऊ शकतं. मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आता नगरचे पण काही लोक आहेत ना, नगर, सांगली. हो सांग. हां, तर तुम्ही प्लीज या गोष्टीचं बर्डन नका घेऊ की माझा स्लँग तिकडचा आहे, मग माझ्या कामाच्या पॉसिबिलिटीज कमी होतील वगैरे. असं काही नाहीये. सांगलीत का लोक राहत नाहीत का? आणि आपली सई तामणकर आहे की एवढी सांगलीची. आता तिकडे काय लोक राहत नाहीत का? तशी भाषा किंवा तशी बोलणारे लोक हे कॅरेक्टर असूच शकतात ना, का नसू शकतात? अशा ठिकाणी तुमच्या कामाची पॉसिबिलिटी किती वाढेल. पण हे फार बरं केलं हे तू सांगून. कारण की असं होतं म्हणजे की अरे बापरे, मग जसं तू म्हणाला की मग पुण्यात राहतात तर मग तेच फार चांगलं आणि शुद्ध बोलतात असं, आणि मग मी इकडे कोल्हापूरला आहे किंवा सांगलीतच आहे, नगरलाच आहे, आणि मग बापरे मग मला कसं काम मिळणार. सो हे तू खूप छान केलं की हे सांगितलं. कारण की हे कुठेतरी तो न्यूनगंड असतो काहींच्यात नसतो, पण काहींच्यात असतो की त्यावरून पण असं होऊ शकतं. आमचे गुरुजी होते, त्यांनी सांगितलं होतं की शास्त्र जिथं संपतं तिथे कला सुरू होते. आता तुम्ही शास्त्र शिकलायत, शास्त्र ठेवून द्या आता थोडंसं साईडला, किंवा ते एक डोक्यात बॅक ऑफ द माइंड ठेवून द्या. आता कला चालू होईल. सो आता कलेवरती काम करा की तुम्ही जुनी नाटकातले काही पॅचेस असतील ना, तर ते काहीतरी बसवून घ्या. किंवा मग आता तुम्हीच बसवू शकता आपले सुद्धा, की तुम्हाला ते कसं परसिव्ह होतं. त्यानंतर आपलंच बसवायचं छान. आपला एक 4 लोकांचा ग्रुप गोळा करायचा, छोटंसं नाटक बसवा, सोलो बसवा काहीतरी. कारण ॲक्टिंग किंवा कुठलीही कला ना ही प्रॅक्टिस केल्याने वाढते किंवा प्रॅक्टिस केल्याने ती डेव्हलप होते, कुठलीही कला. सो जेवढी प्रॅक्टिस होत राहील ना तेवढी ती पॉलिश होत राहणार आहे. आणि जेव्हा 4 महिन्यानंतर कदाचित असेल की 2 दिवसानंतर कुठलं तरी नवीन काम येईल, सो तेव्हा तुम्ही प्रिपेअर्ड असाल ना, ऑलरेडी ती एवढी पॉलिश झालेली असेल ना आर्ट. सो जेव्हा ते ॲक्च्युअल तिकडे ॲक्शन आणि कटच्या मध्ये जे परफॉर्म करायचं आहे ना, ते आपसूक येऊन जाईल तिकडे. म्हणजे तेच की तुम्ही मला काम काहीतरी मिळेल, काहीतरी संधी येईल तोपर्यंत न थांबता, किंवा मला अजून एक सांगायला आवडेल की आता सुट्ट्यांमध्ये पण बालनाट्य आणि हे सगळं असतं, किंवा तुमच्याकडे काहीतरी छोटे छोटे शिबिर असतात की जिथे फक्त नाटक बसवलं जातं सुट्ट्यांमध्ये, असं काही असेल तर लहान मुलांसाठीच नाही, मोठ्यांचे मी सांगते की तिथे तुम्ही ट्राय करू शकता की मला काम करायचं आहे. हा फक्त जस्ट आत्ता आपण फोकस तो ठेवूयात की माझं प्रॅक्टिस व्हायला हवी, आणि मग त्याच्यातून कामं जनरेट होत जातात. मला असं अजून एक जस्ट हे वाटतं, कारण की मी ऑडिशन आणि त्या सगळ्या ह्याच्यात आत्ता काम करते आहे, त्याच्यामुळे मला नक्की सांगायला आवडेल एक गोष्ट
की आधी हे मनातून काढून टाका की मी सांगली कोल्हापूर आणि तिथे आहे किंवा मी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी नाही आहे म्हणून मला काम मिळेल का, आणि मग आता मी 2च ऑडिशन देणार किंवा माझ्याकडे त्या ऑडिशनचं येण्याचं प्रमाणही कमी आहे आणि मग मी कसं मग त्यात माझा नंबर कुठे लागेल, जसं तुम्ही म्हणालात. मुळात मला असं वाटतं हे आधी मनातून काढून टाका. असं काही नसतं. म्हणजे आम्ही आत्ता एका सिरियलचं कास्टिंग करत होतो, तर तेव्हा तेजसच फायनल झाला होता. मुलगी पसंत आहे आणि तो बॅकआउट झाला आहे म्हणजे. तर आम्हाला काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे जगातली कुठलीही मुलगी कुठलाही आर्टिस्ट आम्हाला चालणार होता आणि आमचा तो क्रायटेरिया होता की चॅनलचा की त्यांना जी हिरोईन होती ती फ्रेश हवी होती, म्हणजे न्यू लुक, फ्रेश लुक, जिने शक्यतो आधी कुठे फार दिसलेली नाही असं होतं. त्याच्यामुळे ना आधी हे मनातून काढून टाका की अरे बापरे खूप काम केलं आहे आणि म्हणूनच मला काम मिळेल किंवा मी ह्या भागात राहते म्हणून मला काम मिळणार नाही. आम्ही असे होतो की म्हणजे मी मिराकल्सच्या कित्येक लोकांना सांगितलं होतं, ऐक ना तुझ्या मित्रमैत्रिणींना सांग, त्यांना हे स्क्रिप्ट पाठव, त्यांना हे ऑडिशन हे कर. तर आधी ना हे मनातून काढून टाका की मग आमच्यासाठी संधी कमी आहेत नाहीत. आणि सोशल मीडिया मी एक असं हे करेल की आपल्याला त्याच्यातून आपण काम कसं जनरेट करू शकतो हा फोकस ठेवा. की करा तुमचं यूट्यूब चॅनल एखादा सुरू की ज्याच्यामध्ये छोटे छोटे मोनोलॉग तुम्ही प्रेझेंट करू शकता किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनेक अशी लोकं आहेत की तिथून असं माहीत झालं आहे. म्हणजे जसं मी मगाशी तुला प्रश्न विचारला, पण आजकाल असं आहे की ओके अरे ही काम चांगलं करते, म्हणजे तिने आधी काही केलं आहे का काही माहीत नाही, पण मी तिचे ना रील्स किंवा सोशल मीडियावर मी तिला किंवा त्याला बघत असतो आणि काम चांगलं करतो. म्हणजे आम्ही कंपास नावाची एक वेबसिरीज केली प्लॅनेट मराठीची, ज्याच्यामध्ये आमच्याकडे मंगेश काकड म्हणून मुलगा होता की तो असं काही त्याने आधी खूप काम केले असं काही नव्हतं, पण तेव्हा तो मग प्लॅनेटला केलं त्याने काम. आता तो अमृता सुभाष त्यांचं एक नाटक, आता मी नाव विसरले, पुनश्च हनीमून, सो त्याच्यामध्ये तो काम करतो. सो एकातून एक कामं अशी जनरेट होत गेली की तुम्ही आधी तो न्यूनगंड काढून टाका की बापरे मग कसं काम मिळणार आहे. आधी आपण काम तर सुरुवात तर करू, काहीतरी तर करूयात, मिळेल. ओके, सो ते आधी नका की एकदम पटकन आता मुंबईलाच जाते उद्या राहायला, असं नाही होत. कारण की तिथे जाऊन राहणं आणि रोज तुम्ही ऑडिशन कुठे शोधणं, जरा थांबूयात. मुळात मुंबईला किंवा असं कुठे राहणं ना खूप खर्चिक आहे. खूपच ॲक्च्युली हे फार हे आहे. कारण की कित्येक लोक आणि मग चला आत्ता काही काम नाही, मी पुण्याचा आहे किंवा मग मी सांगलीचाच आहे कुठेतरी, तर आत्ता काही काम नाही तर मी तिथेच राहून काहीतरी गोष्टी करतो, असंही होतं. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे आता होतं, अश्विनी मॅम जास्ती चांगलं सांगतील की ही ऑडिशन शूट करून पाठव असं सांगतात. सो ऑल द वे तुम्हाला जायची गरज नाही. आत्ता तर माझ्याच पायाचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे ही सगळी कामच मी पुण्यातून करत होते. तर मी आणि तेजस इतक्या वेळा फोनवर बोललो होतो, पण आम्ही आज पहिल्यांदा भेटलो आहे आणि असं झालं की आपण खूप वेळा फोनवर बोललो आहे. ऑडिशनसाठीचं होतं की पण काही गरज नाही आहे. आजकाल नाही असं फार गोष्टी घडत की एक हॉलच घेतला आहे आणि तिथे सगळ्यांना ऑडिशनलाच बोलवलं आहे, एवढं नाही होत. घरून ऑडिशन शूट करून पाठवा, त्यात काही शॉर्टलिस्ट झाले मग तुम्हाला मुंबईत किंवा ज्या ठिकाणी बोलवलं. आणखीन एक सोपं सांगू का हॉल बिल घेत नाहीत ना, ऑडिशन घेण्यासाठी प्रोड्युसरला 10 लाख रुपये खर्च करणं हे पॉसिबल नाही आहे किंवा ते फिजिबल पण नाही आहे. आपल्यासाठी सोपं आहे ना ते, की तो जर एवढा हॉल बिल घेऊन खर्च करतच नाही, तो म्हणतो शूट करून पाठवा, आपल्यासाठी सोपं होऊन गेलं ना. आणि मग भीती पण कमी वाटते ना, आपल्याच घरातून शूट करायचं आहे, त्यांच्या पुढे जा मग ते हे करा. सो आणि अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण राणादाची सिरियल होती आपल्या कोल्हापूरचीच होती ना, तो ठाण्याचा आहे, तो बोललाच ना कोल्हापूरची लोक का नाही बोलू शकणार मग कोल्हापुरी. सो प्रत्येकासाठी काही ना काही असेलच ना काम. आपण ते काहीतरी जनरेट करूयात असं मला वाटतं. फोकस आपण त्याच्यावर ठेवूयात की ना की मी इकडचा आहे, मी तिकडचा आहे, मग माझा कसा नंबर लागणार, कशालासाठी निगेटिव्हिटी. एक ना मी खूप मागे वाचलं होतं सूत्र आहे, छोटंसं सूत्र आहे, ॲक्टिंग इज रिॲक्टिंग. सो समोरचा जो बोलतोय ना, नॅचरल ॲक्टिंग कधी होते, जो समोरचा बोलतोय तो मी ऐकतोय ना, जेव्हा ते आपण मनापासून ऐकतो ना ते आतपर्यंत जातं, आपोआप तसे भाव चेहऱ्यावर यायला लागतात, जे नॅचरल वाटतं. म्हणजे एखादा बोलतोय समोरचा काहीतरी आणि मी मख्खासारखा बघत बसलोय तर ते खोटं वाटतं काहीतरी, किंवा मी खूप साचेबद्ध ह्याच्यामध्ये मी डायलॉग बोलतोय, खोटं वाटतं. तुम्ही डायलॉग्स मगअप करा. आणि आता ही स्टॅनिस्लावस्की मेथड किंवा त्याच्याबद्दलच बोलत होतात ना, कॅरेक्टर
सगळं आपण बिल्ड करायचं, डायलॉग्स पाठ करायचे आणि त्या कॅरेक्टरमध्ये टाकून द्यायचं. लेट द कॅरेक्टर स्पीक. या प्रोसेसमध्ये ते हेल्प होतं म्हणजे बऱ्याचदा. पण बऱ्याचदा ना सूत्र पण वापरतात काही लोक, की कुठे कुठे पॉज घ्यायचे, कुठे कुठे मी हे सलग बोलणार आहे, कुठे कुठे स्वल्पविराम आहे तो मी काढून टाकला, किंवा एखाद्या ठिकाणी नाही तिथे मी टाकला. सो हे ना खूप मेकॅनिकल करून हे जनरली नाटकात करतात, की नाटकामध्ये दरवेळेला नॅचरल वाटेल याचं हे नाही ना, ते एका पॉईंटला मेकॅनिकल व्हायला लागतं. 50-100 प्रयोग झाल्यानंतर की ते ठोकताळे असे बसलेले असतात, साचेबद्ध काम व्हायला लागतं. सो बऱ्याचदा नाटकामध्ये काय लोक करतात ना लोक, की हे नॅचरल कसं वाटेल जर मी बोलताना ऑड पॉज घेतला कुठेतरी, किंवा असं काहीतरी हे केलं ना मी, तर ते नॅचरल वाटेल, हे आधीच वर्क करून ठेवतात लोक. सो दोन्हीपैकी एक काहीतरी आपण वापरू शकतो. ओके. सो मला असं वाटतं आपण बऱ्यापैकी गप्पा मारल्यात आणि आता शंका सगळ्या संपल्या असाव्यात. सो आणि थँक्यू सो मच तेजस, तू इथे आला, खूप गप्पा My मारल्या, pleasure. अनेक खूप छान गोष्टी तू आमच्याशी शेअर केल्या ज्याचा नक्कीच फायदा त्यांना होईल. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.